नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी नाशिकमध्ये करण्यात आली आहे। दरम्यान नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने ते उतरले आणि त्यावेळी त्यांच्या बॅगांची तपासणी यावेळी करण्यात आली आहे। संजय राऊतांनी खरं तर गंभीर स्वरूपाचे आरोप शिंदेंवर केले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या बॅग्सची या ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे। तर मागच्या वेळी नाशिक दौऱ्यावर येत असताना त्यांनी मोठमोठ्या बॅग्स आणल्या होत्या आणि या बॅगेमध्ये पैसे असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात येते आहे अशी माहिती सध्या समोर आली आहे। तर हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर त्यांच्या बॅगांची आता तपासणी सध्या सुरू आहे। संजय राऊतांनी या बॅगेमध्ये निवडणुकीसाठी पैसे भरून आणल्याचा आरोप केलेला होता। या बॅगांमधून शिंदेंनी पैसे आणले आणि निवडणुकीच्या काळामध्ये हे पैसे वाटप होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते। मात्र आता शिंदेंच्या बॅगांची ही तपासणी होते आणि त्याच पार्श्वभूमीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची ही तपासणी होते। हेलिकॉप्टरमधून ते नाशिकसाठी उतरले आणि त्याच क्षणी पोलिसांकडून त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत। खरं तर संजय राऊतांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। निवडणुकीच्या काळामध्ये नाशिकमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि या पार्श्वभूमीवर शिंदेंनी बॅगेमध्ये पैसे आणल्याचा आरोप केला होता। अगदी आकडा सुद्धा खरं तर संजय राऊतांनी सांगितला होता। 12 कोटी रुपये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळात वाटले जाणार आहेत आणि तेच पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोबत आणले आहेत असा दावा संजय राऊतांनी केला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदेंचा खरं तर हा तिसरा नाशिक दौरा आहे आणि या दौऱ्याच्या वेळी शिंदे हेलिकॉप्टरमधून खाली उतरल्यानंतर त्यांच्या बॅग्सची ही तपासणी सध्या केली जाते। संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर आता शिंदेंच्या या बॅगांची तपासणी होते। मात्र त्या बॅगांमध्ये पैसे दिसत नाही। आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून कपडे दिसून येत आहेत तर काही कागदपत्र सुद्धा यामध्ये दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर आपल्याशी बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे फोन लाईन वरून आहेत। सुषमाजी, आपण पाहतोय संजय राऊतांनी आरोप केलेले होते की मुख्यमंत्री शिंदेंनी बॅगेमध्ये पैसे आणले होते। आता मात्र नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बॅगांची तपासणी होते। कसं पाहता या सगळ्याकडे? मला वाटतं याचं काही फार बाऊ करायची गरज नाही। अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ। कायद्याच्या समोर सगळे सारखे असतात, सगळ्यांना सारखे ट्रीट केलं गेलं पाहिजे। मुख्यमंत्री असले तरी आता जो इलेक्शन पिरियड चालू आहे ते पाहता आणि महत्वाचं म्हणजे नाशिकची निवडणूक 20 तारखेला आहे। त्यामुळे जर कोणी बॅग चेक केली असेल तर त्याचा इतका बाऊ करण्याची काय गरज आहे? उलट मला असं वाटतंय की फक्त आम्ही कसे सारखे आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक कधी कधी प्रयत्न केले जातात। तर त्याच्यात काही इतका वेगळा विचार। मात्र सुषमाजी, ज्यावेळी संजय राऊतांनी आरोप केले त्यानंतर ही तपासणी होते, मात्र आधी ही तपासणी का गेली नाही असा सुद्धा एक प्रश्न आहे। म्हणते की आता नेमक्या इलेक्शन काळामध्ये आम्ही कसे लिबरल आहोत, उदारमतवादी आहोत, कायद्याला सहकार्य करणारे आहोत असं चित्र निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला जात असला तरी सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि एकूण सत्ताधारी मंडळी हे कायद्याचा सर्रास गैरवापर करताना दिसतात। पण असो, यातूनही सकारात्मक शोधूया आणि सकारात्मकता ही आहे की ठीक आहे, इलेक्शन पिरियड मध्ये अशी बॅग चेक केली जात असेल तर चांगली गोष्ट आहे। पोलिसांचे अभिनंदन करूया आपण। अगदीच, नक्कीच। धन्यवाद सुषमाजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी केली गेली आणि ही खरं तर चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी यावेळी दिली। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण नाशिकमधून पाहतोय। नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरं तर आज रॅली निघणार आहे। त्या ठिकाणी रोड शो मुख्यमंत्र्यांचा होणार आहे। त्याआधी हेलिकॉप्टरने ते नाशिकमध्ये उतरले आणि त्याच वेळी त्यांच्या बॅगांची या ठिकाणी तपासणी केली जाते। संजय राऊतांनी त्यांच्यावर आरोप केलेले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्या 9 बॅग्स आणल्या होत्या या बॅगांमध्ये पैसे होते असा आरोप संजय राऊतांनी केलाय। मात्र त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी होते आणि ज्यामध्ये कपडे आणि कागदपत्र या ठिकाणी आपल्याला दिसतात। मात्र आधीच्या ज्या बॅगा मुख्यमंत्र्यांच्या होत्या त्यामध्ये नेमकं काय होतं असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यावर काय उत्तर देतात ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची ही तपासणी होते आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शिंदे गटाचे भरत गोगावले फोन लाईन वरून आहेत। भरतजी, आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली जाते। संजय राऊतांनी त्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप केला होता, मात्र आता त्यांच्या बॅगांची तपासणी होते। कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे?
संजय राऊतला आपण कालच परवा सांगितलं, त्याला आता पराभव दिसायला लागलेला आहे आणि संजय राऊतला जेव्हा पराभव दिसतो त्यावेळेला मग आरोप करणं हे त्याचं कर्मप्राप्त आहे, त्याबद्दल दुमत नाहीत. त्याच्या अकलेची कीव करावीशी वाटते आम्हाला. त्याला कळायला पाहिजे असं कुठले मुख्यमंत्री आहेत की हेलिकॉप्टर मधनं पैसे नेऊन ते कुठल्या उमेदवाराला देणार किंवा काय देणार. त्याला कळायला तर पाहिजे की बाबा ज्या वस्तुस्थिती आहे की बॅगा नेल्या तर बॅगा तपासल्या, कागदपत्र सगळं झालं, चला ठीक आहे. दुनियाला तर खात्री पटली की मुख्यमंत्री चुकीचं काम करत नाहीत, करणार पण नाहीत. पण ह्या संजय राऊताला आता काय आता मला असं वाटतं त्याला कुठले शब्द वापरावेत तेच आता आमच्याकडे शिल्लक नाही राहिले. मात्र भरत गोगावलेजी, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 7 ते 8 बॅगा आणल्या होत्या त्यावेळी ही तपासणी झाली नाहीये. आता या 2 बॅगा आणल्यात आणि त्यावेळी ही तपासणी होते. पाहिजे होतं की बाबा अगोदर त्यांनी तक्रार केली असती, बाबा यांच्या बॅगा सगळ्या येतील. म्हणजे त्यांनी तक्रार केली तरच ही तपासणी होणार का, असा मुद्दा आहे का? मुख्य मुद्दा असा आहे की कपड्याच्या बॅगा नेहमी त्यांच्या बरोबर असतात हे सगळ्या दुनियाला माहिती आहे. मात्र एक दिवसाच्या दौऱ्यासाठी 9 बॅगा का, असाही एक प्रश्न आहे. बरं, आता ह्या 9 बॅगा कोणी चेक केल्या, कोणी मोजल्या 9 बॅगा आम्हाला सांगा बरी. परवा आपण पाहिल्या 3 बॅगा त्या बॉडीगार्डांनी ते घेऊन चालले होते. आपण पाहिल्या त्या बॅगांचं वजन किती. जर पैशाच्या बॅगेचं वजन 1 करोड रुपये असले तर किती वजन असतं माहिती आहे ना, जवळजवळ 30 किलोच्या पुढं वजन असतं. आणि मग अशा वेळेला संजय राऊतांना कळायला पाहिजे. पण आम्हाला खात्री पटली की त्याने आरोप करत राहावे. जगाला माहिती आहे शिंदे साहेब चुकीचं काम करणार नाही आहेत आणि विजय आमचा निश्चित आहे आणि म्हणून संजय राऊत आता बरलत चाललेला आहे. अगदी नक्कीच धन्यवाद भरत गोगावलेजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची या ठिकाणी तपासणी झाली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप आपण पाहतोय. भरत गोगावलेंनी संजय राऊतांची कीव येते असं म्हटलेलं आहे, तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल पोलिसांचं अभिनंदन केलं आणि असे प्रकार जर घडत असतील तर ती चांगली बाब असल्याचं सुद्धा सुषमा अंधारे म्हणाले. आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी होते. ही 2 महत्त्वाची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यावेळी त्यांच्या बॅगा ज्या या हेलिकॉप्टरमधून उतरल्या त्या बॅगांची तपासणी करण्यात आली. ही दुसरी दृश्य आपण पाहतोय, ज्या बॅगांमध्ये कपडे असल्याचं दिसतंय तर या दुसऱ्या बॅगेमध्ये कागदपत्र असल्याचं दिसतंय. मात्र आधी त्यांचा जो नाशिक दौरा होता त्या दौऱ्यामध्ये त्यांनी 9 बॅगा आणल्या होत्या असं संजय राऊत म्हणाले होते आणि अगदी आकड्यासकट त्यांनी सांगितलं होतं. 12 कोटी रुपये या बॅगांमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि याच वेळी 2 बॅगा आहेत त्यावेळी मात्र तपासणी झाली नव्हती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चर्चेला उधाण आलेलं आहे. आताच मुख्यमंत्र्यांच्या बॅगा का तपासल्या जात आहेत असाही एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट. खरं तर ज्यावेळी संजय राऊतांनी आरोप केले होते त्यावेळी शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा टीका केलेली होती संजय राऊतांच्या आरोपांवर आणि आता या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी म्हणून का शिंदेंच्या या बॅगांची तपासणी होते का असाही एक प्रश्न आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडून. तबरेज, काय सांगाल? सध्याची ही दृश्य आपण जर साम टीव्हीवर पाहिली तर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी होते, काय काय यामध्ये आढळून आलंय? बरोबर आहे, आपण साम टीव्हीच्या माध्यमातून हे एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतोय का. आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले आहे. नाशिकच्या पिंगुळबाग येथे त्यांचं विमान आता या ठिकाणी उतरलेलं आहे आणि विमान उतरल्यानंतर मुख्यमंत्री यांच्याबरोबर 2 बॅगा होत्या आणि त्या बॅगाची आता तपासणी भरारी पथकाकडून करण्यात आलेली आहे. एकूणच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांचा नाशिक दौरा झालेला होता आणि त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्याबरोबर जे बॅगा होते ते बॅगामध्ये कोट्य रुपये आणलेले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता आणि त्याच अनुषंगाने आता भरारी पथक देखील सक्रिय झालेलं आहे आणि आता मुख्यमंत्री यांच्या बॅगाची तपासणी करण्यात आलेली आहे. एकूणच विरोधाकडून जे आरोप होत होते का सत्ताधारी यांचे जे विमान तपासत नाहीये आणि त्यांच्या बॅगा तपासत नाहीये, त्याच अनुषंगाने आता हे कुठेतरी आज भरारी पथकांनी मुख्यमंत्री यांचे 2 बॅगा आता तपासणी करण्यात आलेल्या आहे आणि आता या ठिकाणी विमान या ठिकाणी उभा आहे. अगदीच तबरेज, आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून पोलीस ही तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे निवडणूक अधिकारी सुद्धा आहेत का? बरोबर आहे, निवडणूक अधिकारीच्या अंडरमध्ये जे पथक चालतात ते भरारी पथक असतं. त्या पथकामध्ये पोलीस असते, कॅमेरामॅन, एक व्हिडिओ शूटिंग करणारा, चित्रीकरण करणारा एक या असतो मुलगा आणि त्याबरोबर निवडणूक अधिकारीचे जे अधिकारी आणि कर्मचारी असतात. या सगळ्यांनी आता मुख्यमंत्री समोरच या बॅगा तपासलेल्या आहे आणि बॅगामध्ये फक्त कपडे होते. 2 बॅगा आणलेले होते. एकूणच 2 दिवसाच्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री यांनी 5 ते 6 बॅगा आणले असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता आणि त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा आपल्या सोबत या ठिकाणी.
अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या, मात्र राऊतांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात नेमके काय आरोप केले होते ते आपण आधी पाहूया. त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? तिथून कोणाला वाटप गेलं? हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत. किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? तिथून कोणाला वाटप गेलं? हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत. याच प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी साम टीव्हीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ऐकूया.